रामकृष्ण हरी. उन्हाळ्यामध्ये काय होती की बऱ्याच वेळा चपाती आपली 2 ते 3 तासानंतर वातडल्यावानी होते, अगदी मऊसूद राहत नाही आणि चपाती ही खायला चांगली लागत नाही. त्यामुळे आता ही चपाती संध्याकाळपर्यंत मऊसूद राहण्यासाठी दळपामध्येच आपण एक सिक्रेट साहित्य घालणार आहे. हे सिक्रेट साहित्य अगदी पौष्टिक असे आहे आणि मुलंही खाताना ही चपाती अगदी आवडीने खातील. अशा पद्धतीने आज आपण गव्हाचे दळप सुरुवातीला करणार आहोत. आता दळप करण्यासाठी या ठिकाणी मी 5 किलो गहू घेतलेला आहे. स्वच्छ निवडून घ्यायचा आहे गहू. आता या दळपामध्ये आपण जे सिक्रेट साहित्य घालणार आहे ते म्हणजे सोयाबीन या ठिकाणी 5 किलो गव्हासाठी मी 1 वाटी वापरलेला आहे. घरातील कोणतीही तुम्ही वाटी वापरू शकता. आता 1 वाटी सोयाबीन ही आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे. आता ही शेतातीलच सोयाबीन आहे. सोयाबीनमुळे काय होतं की आपले हाडे मजबूत होण्यास मदत होते, तसेच वजन कमी करण्यासाठीही सोयाबीन तसेच रक्तदाब नियंत्रण करण्यासाठीही सोयाबीनचे खूप फायदे आहेत. त्यामुळे या गव्हाच्या दळपामध्ये तुम्ही सोयाबीन नक्की वापरून बघा. आता घरगुती चक्कीवरून मी हे गव्हाचे दळप दळून आणलेले आहे. अगदी बारीक पीठ दळलं गेलेलं आहे. आता मी या ठिकाणी गव्हाचे पीठ अजिबात चाळत नाही. कोंड्यासकटच मी या ठिकाणी कणिक मळते, जेणेकरून कोंडाही आपल्या पोटात गेल्यामुळे आपली तब्येत चांगली होण्यास आणि आपले पोट साफ होण्यास मदत होते. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. या ठिकाणी मी 7 चपात्या बनवणार आहे. त्याच्या अंदाजानुसार पीठ घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे. मळून घेताना आपल्याला सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालूनच ही कणिक मळून घ्यायची आहे. नंतर आपण थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून ही कणिक चांगली मर्दून घेणार आहोत. आता कणिक आपल्याला या ठिकाणी चांगल्या हाताने मर्दून घ्यायचे आहे. दोन्ही हाताचा वापर करून या ठिकाणी कणिक मर्दून घेतल्यानंतर याला थोडंसं तेल लावून ही कणिक 15 ते 20 मिनटं आपल्याला भिजत ठेवायची आहे. एक 20 मिनटं झालेले आहेत. आता या ठिकाणी बघा कणिक मस्तपैकी आपली भिजली गेलेली आहे. परत कणिक आपल्याला ही थोडीशी मर्दून घ्यायची आहे. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. एक गोळा घ्यायचा आहे. पिठामध्ये आपल्याला हा गोळा गोळवून घ्यायचा आहे आणि याची आता आपण चपाती लाटून घेणार आहोत. सुरुवातीला थोडीशीच आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावून त्याच्यावरती पीठ भुरभुरायचं आहे. नंतर घडी घालायची आहे. घडी घातल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल लावून परत पीठ भुरभुरायचं आहे आणि त्याचा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. आणि ही त्रिकोणी पोटाला जर चपाती आपली चिटकत असेल तर थोडं थोडं पीठ लावून ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. चपाती लाटल्यानंतर तवा मी गरम करून घेतलेला आहे. गरम केलेल्या तव्यावरती थोडंसं तेल लावून आपल्याला ही चपाती घालून घ्यायची आहे. अगदी गवळी चपाती या ठिकाणी उलटून थोडंसं तेल लावून आलटून पालटून ही चपाती आपली भाजून घ्यायची आहे. बघा अगदी मऊसर या ठिकाणी आपल्या चपात्या बनल्या जातात आणि शेवटपर्यंत त्या मऊसूद राहण्यास मदत होते. अगदी कवळ्या चपात्या या ठिकाणी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. जास्त आपण एका बाजूने चपाती भाजले जाऊ तर ही चपाती कडक बनू शकते आणि खायलाही चांगली लागणार नाही. माझ्या आजीच्या पद्धतीने ही चपाती भाजण्याची ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे. अगदी कवळ्या चपात्या उलटून जर तेल लावून आपण चपात्या भाजल्या तर ह्या चपात्याही मऊसूद होण्यास मदत होतात. अर्धा तास झालेला आहे. थंड झाल्यानंतर चपात्या मी हॉटपॉटमध्ये ठेवलेल्या आहेत. अगदी मऊसूद या ठिकाणी चपाती आपली बनली गेलेली आहे. कलरही बघा चपातीचा किती सुंदर आलेला आहे. अशा पद्धतीने या चपात्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यामध्ये सोयाबीन घातल्यामुळे या चपात्या अगदी हेल्दी आणि पौष्टिक बनल्या जातात आणि या चपातीचा कलरही वेगळा येतो. अगदी पिवळसर या ठिकाणी चपात्या आपल्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायलाही तेवढ्याच स्वादिष्ट लागतात. अशा पद्धतीने तुम्ही हॉटपॉट ही चपातीचा विकत घेऊ शकता, जेणेकरून ह्या चपात्या आपल्या 2 दिवस तर मऊसूद राहतात. मस्तपैकी या चपात्या खायला तयार झालेल्या आहेत. ऑफिससाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी या चपात्या तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आशा करते आजची ही माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.